मधुसूदन शेट्टी, आपण बसा. डॉक्टर संवित भट, सर्वांनी शेताच्या बसल्याने समोर बसून घ्यायचे. मोहन वाघमारे साहेब, आपल्या सगळ्या लोकांना समोर बसवायचं आहे. शिवसेनेतून मोहन वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा माननीय लोकनेते रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश होत आहे. आपल्या सहकाऱ्यांनी समोर, सर्वांनी समोर बसून घ्या कृपया प्लीज. मोबाईल वाल्याने जरा साईडला घ्या. सभेला सुरुवात होत आहे. बघितलेली आहे. या ठिकाणी आज या देशामध्ये पूर्ण आंबेडकरी चळवळीतच नव्हे तर या भारत देशाच्या इतिहासामध्ये लोकसभेमध्ये 3 वेळा निवडून येणारे, राज्यसभेमध्ये 3 वेळा निवडून येणारे आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा सतत 3दा राज्यमंत्रीपदाचा बहुमान लाभलेले या देशातील दलित, बहुजन, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज असणारे लोकनेते, संघर्ष नायक नामदार रामदास आठवले, आपण त्यांना नेहमी म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा खऱ्या अर्थानं घेऊन जाणार ते खरे वारसदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. आणि या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा तरी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत फडकवलेला आहे. नागालँड सारख्या दुर्गम ठिकाणी माननीय आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिथे 2 आमदार निवडून आलेले आहेत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा बुलंद फडकत आहे. म्हणजे आठवले साहेबांच्या नेतृत्वात पॅन्थरची चपळाई आहे. त्या सर्व सहकाऱ्यांनी कृपया बसून घ्यायचंय. मान्य लाडके लोकनेते या ठिकाणी मान्य आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घाटकोपर मधील शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेनेचे नेते, अनेक पदांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केलं ते मान्य मोहन वाघमारे यांनी आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केलेला आहे. मी मोहन वाघमारे यांना विनंती करतो, आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्यांनी विचार मंच व्हायचे. निळा झेंडा साहेब, मोहन वाघमारे या, मोहन वाघमारे या. पाटील चार महाराष्ट्राची ट्रॉफी आणा. मोहन वाघमारे, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आधी छत्रपतींना वंदन करून आपल्या मंचावरील उपस्थित जन आणि माझे आणि सगळ्यांचे RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांच्या पार्टीमध्ये आज माझा प्रवेश होत आहे. त्यांनी मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करेन की मी अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. गौतम सोमणे साहेब बोलतील. आणि माझ्या शेजारी म्हणजे माझ्या नजीकजवळील तरुण शेख यांचाही आज प्रवेश होत आहे माझ्यासोबत.
तुषार नाईक हे पण माझ्यासोबतच आहे. विजय भारत तसेच माझे मित्र सहकारी संतोष माने साहेब, बबलू शेख आणि निकम साहेब, दिनेश वानखेडे सगळ्यांनी आपण येऊन हे लवकर चला तुमचं नंतर संतोष माने हे पक्षामध्ये आलेले त्यांच्याबरोबर वाटणारे मोहन वाघमारे सोबत पदाधिकारी आलेले आहेत. त्यांचा सत्कार करून समीर भट, डॉक्टर समीर भट हे गृहमंत्री डॉक्टर आहेत. त्यांचा सत्कार आठवले साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा थोडंसं साईडला वाटत चला. सभा सुरू झाली, आता साईडला बसून घ्या. कार्यकर्त्यांनी बसून घ्या. पुढे हे सर्वांनी बसून घ्या. खाली चला, पुढे बसा. आठवले साहेबांचं सकाळी नाव अरे नाम तरी का भरत विनायक संस्थेच्या वतीनं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार होत आहे. आठवले साहेबांचा सत्कार भरत विनायक समर्थ उद्देशीय संस्थेच्या पाटील आणि सौ पाटील आठवले साहेबांचा सत्कार करत आहे. पाटील व श्रीमती पाटील राजेश सरकार या तालुक्याचे अध्यक्ष या आठवले साहेबांचा सत्कार करायचा. स्मिता चिपळूणकर ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकर, सर्व वर्तमानपत्रांच्या सल्लागार, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष मान्य स्मिता चिपळूणकर यांचा हे ट्रॉफी दे ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकर सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांच्या सल्लागार आहेत, सर्व न्यूज चॅनलच्या सल्लागार आहेत आणि ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत आणि स्टार महाराष्ट्राच्या पण आहेत. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या स्मिता चिपळूणकर सर्व वर्तमानपत्राच्या सल्लागार आहेत, त्यांच्या या ठिकाणी सांगतो. आपल्या घाटकोपरच्या आरबीआयचं ऑफिस असणारं राधाकृष्ण हॉटेल त्याचे मालक विजय सुंदर शेट्टी, आठवले साहेबांचे चाहते विजय सुंदर शेट्टी फ्रॉम उडुपी.
सुभाष कांबळे यांचा आरपीएम मध्ये प्रवेश होत आहे. सुभाष कांबळे सुभाष कांबळे आरपीएम मध्ये येत आहे. शशिकांत कांबळे पोलीस सेवेतून निवृत्त झाले. कोल्हापूरचे आपले माजी कार्यकर्ते पोलीस सेवेतून निवृत्त झालेले शशिकांत कांबळे. चंद्रकांत निकम, रुबीना खान, शोभा मटकर आरपीएममध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष अजित भाऊ रणदिवे या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत आहे. युवा जिल्हाध्यक्ष विनोद जाधव यांचं स्वागत आहे. विनोद जाधव यांचं स्वागत आहे. गौतम सोमले साहेब आम्हाला बघून या ठिकाणी मोहन वाघमारे यांचा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश सोहळा. चला आता शंकर आता सत्यानंतर होईल. सत्यानंतर आता नंतर नाही, पुढे बोला आता. सर्वांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सर्वांनी. या ठिकाणी सर्वांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. स्वयं या ठिकाणी वरद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घाटकोपर तालुका वरद विनायक समर्थ उद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा तिसऱ्यांदा राज्यसभेवर त्याची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा व मोहन वाघमारे मोहन गिरीधर वाघमारे या कट्टर शिवसैनिकाने रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांच्या सहकार्यांना घेऊन रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला. त्या पक्ष प्रवेशाचा सोहळा आज आठवले साहेबांच्या उपस्थित अत्यंत धूमधडाक्यात होत आहे. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष मुंबईचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक हेमंत रणपिसे, मनीष पाटील, संदेश भाऊ हाटे, राजेश सरकार यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या पक्षाचे नेते काकासाहेब खंबाळकर, MS नंदा, बडवे ॲडव्होकेट बडवे साहेब, सोहेल शेख, PM चव्हाण मामा, अजित रणदिवे, विनोद जाधव, प्राध्यापक जीवन जाधव आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अत्यंत थाटाने या ठिकाणी सुरू होत आहे. सुप्रसिद्ध निवेदिका स्वाती रत्नपारखी या सुद्धा ठिकाणी आलेल्या आहेत आणि चंद्रकांत शिंदे यांचा हे लोकप्रिय शाहीर आणि संतोष रत्नपारखे यांचा हा जो गायनाचा कार्यक्रम गेले कित्येक तासापासून या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. आणि आता आठवले साहेब उशिरा जरी आले असले तरी या ठिकाणी बाळासाहेब गरुड यांचे मित्र मोहन वाघमारे यांनी आज शिवसेनेमध्ये शिवसेनेतून रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. आठवले साहेबांचा सत्कार होत असताना काका आठवले साहेबांचा सत्कार होत असताना मोहन वाघमारे यांचे शिवसेनेमधून आरपीएममध्ये प्रवेश झालेला आहे. रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड मी सांगतो सगळा यांच्या सहकार्याने म्हणजे बाळासाहेब गरुड यांचे मित्र म्हणून मोहन वाघमारे हे या तालुक्याचे संपर्क प्रमुख होते, शाखा प्रमुख होते आणि विशेष म्हणजे या देशाचे माजी मंत्री अरविंद सावंत यांचे ते ड्रायव्हर होते. अरविंद सावंत यांच्याबरोबर 40 वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून राहिलेले मोहन वाघमारे आणि निश्चितपणे त्यांना लावलं सुद्धा नोकरीला अरविंद सावंत यांनी. म्हणजे त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंतच्या बरोबर अत्यंत दिमागदारपणे सेवा करणारे
मोहन वाघमारे हे बाळासाहेब तरुण यांच्या आग्रहाखातर रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेला त्यांना अरविंद सावंत यांना कळलं की मोहन आता आपला साथीदार आरपीआय मध्ये प्रवेश करतोय, त्यामुळे काल आज 2-3 दिवसापासून मोहन वाघमारेच्या पाठीमागे खेळामध्ये सुद्धा अरविंद सावंतचं अख्खं कुटुंब येऊन थांबलं. अरे तो असा काय निर्णय देतोय. परंतु शेवटच्या क्षणी काय होणार, एकंदरीतच आयुष्यभर कट्टर शिवसेने म्हणून काम करत असलेला मोहन वाघमारे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी समाजामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षामध्ये बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब चालवतात त्या पक्षामध्ये मोहन वाघमारे यांनी प्रवेश केलेला आहे. त्याचं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि या ठिकाणी हे जे आयोजक आहे बाळासाहेब गरुड असतील आणि हेमंत रणविश असेल आयोजक, या सगळ्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि आठवले साहेब या ठिकाणी आपलं भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी आठवले साहेबांच्या आदेशानुसार मोहन गिरीधर वाघमारे यांची रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात येते. त्याच्या गजरामध्ये त्यांनी तो शिफारस या साहेबांच्या असते. पुन्हा एकदा मंगेश हे सर गोष्ट द्यायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा